हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अशूच लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज सकाळी लवकर उठली आणि लवकर उठला ना की घरातली कामं सुद्धा पटपट आवरली जातात आणि बाकीची दुसरी कामं करण्यासाठी आपल्याकडे भरपूर वेळ उरलेला असतो. आणि तसंच आज माझ्या बाबतीत झालेलं आहे. सकाळी लवकर उठली त्यामुळे मेन महत्वाचं काम जे होतं ना ते म्हणजे स्वयंपाक, कारण टिफिन सकाळी सकाळी द्यायचे असतात. तो माझा देऊन झाला आणि त्यानंतर मस्त देवपूजा केली. पूजा झाल्यानंतर म्हटलं चला आज आहे ना देवाचा ताट तांब्या धुवूया. पूजा केल्यानंतर तर आपण दररोजच आहे ना देवाचा ताट-तांब्या धुवूनच घेत असतो. पण आज मला जो काही ताट-तांब्या होता ना, तो मात्र माझं ऑल टाईम फेव्हरेट असलेलं भैय्या पावडरने ना व्यवस्थित घासून घ्यायचं होतं. म्हणजे असं छान उजळून घ्यायचा होता. आता हे करायचंच होतं, तर म्हटलं बाकीचे तांबे आहेत ना, तर ते पण क्लीन करूया. म्हणून मी ते घासायला लागली. आणि परत आहे ना ते घसता-घसता मनामध्ये आलं, की चला आपल्याकडे जे काही तांब्या पितळाची भांडी आहे, जी आपण देवांसाठी थोडं-थोडं करत-करत जमवलेली ना, ती सगळीच आज क्लीन करून घेऊया. वाटीपासनं चमच्यापर्यंत, ग्लास असू द्या, छोटी-छोटी वाटी असू द्या, चमचा असू द्या, सगळंच मी बाहेर काढून घेतलं आणि त्याला घसायला लागली. आता तुम्ही कोणत्या लिक्विडने, कोणत्या पावडरने ही तांब्या पितळाची भांडी घसतात ना, ते मला नक्की कमेंट करून सांगा. लग्नामध्ये आपल्या प्रत्येकीला आहे ना गणपती बाप्पा, बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा माता आणि त्यांना अंघोळ घालण्यासाठी ताट-तांब्या हे तर आपल्याला लग्नामध्ये भेटतंच. मला तरी देवांच्या बाबतीत इतक्याच वस्तू भेटलेल्या आहेत. 3 देव, ताट-तांब्या इतकंच आणि बाकीचा संसार तर भेटलेला आहे. पण मी देवांच्या बाबतीत म्हणते. बाकीची भांडी असू द्या, कॉट असू द्या, फ्रिज, वॉशिंग मशीन हे सगळंच भेटलेलं होतं. पण देवांच्या बाबतीत मला इतक्या वस्तू भेटलेल्या होत्या आणि त्यानंतर आहे ना हळू करत, थोडं-थोडं जमा करत-करत इतक्या सगळ्या वस्तू माझ्याकडे आता साचलेल्या आहे. आत्तापर्यंत तरी इतक्या साचलेल्या आहे, पण आता एक-एक काही ना काही ट्रेंड येत चालतं आणि त्यानंतर अजून किती साचतील ना, ते काही मात्र सांगता येत नाही बरं का. तर अशा छोट्या-छोट्या वस्तू आहे ना, मी एक-एक करत घेतलेल्या आहे. असं पूर्ण सेट म्हणून घेतलेला नाहीये, की गेलं चला पूर्ण हा सेटच घ्या, असं नाही. कधी मला तांब्या आवडला, कधी वाटी आवडली, कधी वेगवेगळ्या प्लेट्स आवडल्या, तर मी असं एक-एक वस्तू गोळा करत-करत आहे ना, इतकी सारी तांब्या पितळाची भांडी जमा केलेली आहे. आणि खरं सांगू जेव्हा मी हे सगळं घसायला काढते ना, तेव्हा मग मला आहे ना असं आठवतं, की चला आपण हे एक-एक करत इतकं सगळं सामान जमवलेलं आहे आणि प्रत्येकीला आहे ना, ह्या गोष्टी लग्न झाल्यानंतर एकदा संसारात पडला ना, हे सगळं आपण आपोआप शिकत चालतो. बघून-बघून किंवा मग ते आपल्याला आवडायला लागतं म्हणून आपण घेतो आणि असं करत-करत आपला संसार कधी बहरून जातो ना, काही कळतच नाही. तर ह्या सगळ्या वस्तू आहे ना, मी छान अशा क्लीन करून घेतल्या. सगळी तांब्या पितळाची भांडी जी होती ना, ती छान अशी क्लीन करून घेतली. त्यानंतर त्याला आहे ना लगेच डाग पडतात. त्यामुळे नॅपकिनने पटकन पुसून सुद्धा घेतलं आणि आता मी तुम्हाला जवळून दाखवते, की मी आत्तापर्यंत किती तांबे पितळाची भांडी जमा केलेली आहे. आता पुढचं जसं तुम्हाला म्हटलं, की पुढे मी अजून काय-काय जमा करेल ना, ते काही सांगता येत नाही. देवघरामध्ये जी काही भांडी आहेत ना, म्हणजे अन्नपूर्णा मातेखालची वाटी, श्रीयंत्राखालची वाटी, तर ती भांडी सगळी सोडून ही माझ्याकडे एक्स्ट्राची इतकी सगळी भांडी आहे. आता हे मी जेव्हा एक-एक घेत होते ना, तेव्हा मला वाटलं नव्हतं, की याचा सगळा सेट बनून जाईल. तर आत्ता आहे ना मात्र त्याचे सगळे सेट बनून गेलेले आहे. पण मी हे सगळं एक-एकच वस्तू घेतलेलं आहे आणि जे काही चांदीची पॉलिशवालं प्लेट आहे, जो काही सेट आहे ना, तो मात्र आम्हाला गिफ्ट म्हणून भेटलेला आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मात्र मी हळू घेतलेल्या आहे. तर किती सुंदर दिसतं ना हे तांब्या पितळाच्या भांड्यांचं कलेक्शन. कसं वाटलं तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा. आता मेन गोष्ट सांगू का, देवाला हे सगळं काहीच नको असतं. फक्त भक्ती पाहिजे असते. आपण कसं वागतो हे जास्त महत्त्वाचं असतं. पण देवाचं नाव घेऊन आपण आपलीच हौस पूर्ण करत असतो, हे मात्र आपल्याला कळतं पण वळत नाही. तर पण चला असो, आवड असते प्रत्येकाची. किचनमधलं सगळं काम माझं आवरलं आणि त्यानंतर मी आली बेडरूममध्ये. आज मला आहे ना हे कपाट सुद्धा आवरून घ्यायचं होतं. कारण असं काही नाहीये, पण सध्या पावसाळा सुरू झालेला आहे, कपडे व्यवस्थित सुकत नाही आणि मग आपण थोडेसे नॉर्मल सुकले, की लगेच कपड्यांच्या घड्या घालून ठेवून देत असतो. कारण दुसरे कपडे वाळत घालण्यासाठी जागाच नसते. मग फॅन खाली जरी आपण कितीही सुकवलं ना, जसं उन्हामध्ये ते कडक सुकतात ना, तसे मात्र आत्ता सध्या तरी सुकत नाहीये. त्यामुळे म्हटलं चला आज आपण थोडंसं कपाट पण आवरूया, जेणेकरून कपड्यांचा आहे ना खूपच वास येणार नाही. थोडीशी हवा पण त्यामध्ये खेळती राहील आणि थोड्याशा कपड्यांच्या पण घड्या मोडलेल्या होत्या आणि काल संध्याकाळी मी हे काम आवरायला घेतलेलं होतं. पण अचानक पाहुणे आले आणि पाहुण्यांसमोर कशाला इतका पसारा काढायचा नाही का? त्यामुळे ना मी पुन्हा सगळे कपडे घेतले आणि कोंबून दिले आणि तेच काम मला आता करायचं होतं. आता हे काम आहे ना, जितकं छोटं दिसतं ना, तितकं काही सोपं नसतं. 2-3 तास कसे आपले यामध्ये मोडतात ना, काही कळतच नाही. पण आता माझ्याकडे वेळ होता म्हणून चला घाईघाईमध्ये पटपट आपण हे आवरून घेऊया. कारण घाईमध्ये जेवढी कामं आपली पटपट आवरतात ना, तेवढी निवांत काही आवरतच नाही. निवांतपणे आवरतात, पण त्याला इतका वेळ लागतो, मग हळू आपण करत असतो. पण घाईमध्ये ना तीच कामं इतकी पटपट आवरली जातात. जिथे 2 तास लागतात ना, तिथे मात्र 1 तासामध्ये आपण आवरून मोकळं होतो. हा मी माझा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करते बरं का. आता तुमच्या बाबतीत काय घडतं ते तुम्ही मला सांगा. तर चला, हा जो काही बेल्ट होता ना, हा मी ना Meeshoवरनं घेतलेला होता. मेन म्हणजे जे काही अनारकली ड्रेसेस असतात, ज्याला नॉट नसते ना,
त्या ड्रेससाठी मी खास घेतलेला होता. पण एकदा सुद्धा मी तो वापरला नाही आणि आज मला तो दिसला तर मी थोडा वेळ घातला आणि पुन्हा काढून ठेवला. कारण आता आहे ना मोकळे-मोकळे असे कपडे घालण्याची सवय लागलेली आहे त्यामुळे. कपाटामधले सगळे कपडे बाहेर काढून घेतले. फक्त खालचे जे बॉटमचे आहे ना, ते म्हटलं आधी वरचं क्लीन करून घेऊ आणि नंतर खालचे क्लीन करूया. आणि जे काही ड्रॉवर आहे ना, ते मात्र आहे ना, मी फक्त वरच्या वर पुसणार आहे. त्यामधलं कोणतंही सामान मी बाहेर नाही काढणार आहे. आता या स्प्रे बॉटलमध्ये आहे ना, पाणी आणि थोडंसं विम लिक्विड आहे आणि ते थोडंसं मिक्स करून आहे ना, यानेच मी फर्निचर पुसत असते. आणि माझं सगळ्यात जास्त फेव्हरेट जर असेल ना, तर ते म्हणजे कोलीन. पण कोलीन आहे ना, इतकं लवकर संपलं जातं. त्यामुळे घरातल्या ह्या 2 वस्तू वापरून आहे ना, मी हे छान असं लिक्विड बनवते आणि हे सुद्धा कामाचं आहे बरं का. पटकन असे डाग निघले जातात. त्यानंतर कोणता असा स्मेल वगैरे येत नाही. एकदम छान क्लीनिंग होते. तुम्ही सुद्धा एकदा करून बघा आणि मला असं वाटतं तुम्ही कदाचित वापरत सुद्धा असाल. आणि हा जुगाड आहे ना, मी एकदा YouTubeवरच असं स्क्रोलिंग चालू होतं, तेव्हा बघितलेला होता आणि मग मी पण म्हटलं चला आपण पण एकदा बनवून बघूया आणि एकदा ट्राय केलं तर ते व्यवस्थित डाग वगैरे पण पटकन निघाले. म्हटलं छान आहे, व्यवस्थित आहे आणि तेव्हापासून मी हे पण वापरते आणि कोलीन सुद्धा वापरत असते. मेन गोष्टी ज्या असतात फ्रिज आहे, त्यानंतर जे काही ट्रॉलीज आहे किचन ट्रॉली, तर त्या क्लीन करण्यासाठी ना मी कोलीन वापरते आणि कधी-मध्ये कोलीनने पण फर्निचर पुसते. पण कोलीनचं असं आहे ना, ते पटकन संपतं आणि ते काही आपल्याला इतकं परवडणार नाही. कारण क्लीनिंग म्हटलं ना, तर दररोज आपल्याला घरामध्ये क्लीनिंग करावी लागते. म्हणजे आज आपण कितीही स्वच्छ आवरून ठेवलं, तरी दुसऱ्या दिवशी आपल्याला पहिल्यापासून सगळी सुरुवात करावी लागते. फक्त सकाळी जर घर झाडलं ना, की लगेच आहे ना सगळीकडे म्हणजे टिपॉय असू द्या, किचन ट्रॉली असू द्या, टीव्ही युनिट असू द्या सगळीकडे किंवा आपलं घरातलं फर्निचर सगळीकडे ना अशी धूळ-धूळ दिसायला लागते आणि मग काय ती धूळ आपल्याला पुसून तर घ्यावीच लागते. तर चला असो जे काही सगळे ऑर्गनायझर होते ना, त्यातले सगळे कपडे मी बाहेर काढून घेतले. ऑर्गनायझर व्यवस्थित झटकून घेतलं. ज्या कपड्यांच्या घड्या मोडलेल्या होत्या ना, त्या व्यवस्थित घड्या घातल्या आणि ज्या काही घड्या होत्या ना, त्या फक्त थोडंसं असं झटकून आणि त्या पुन्हा जशाच्या तशा ठेवून घेतल्या. जेवढे माझ्याकडे ऑर्गनायझर आहे ना, त्यातले सगळे कपडे मी बाहेर काढून ऑर्गनायझर व्यवस्थित झटकून म्हणजे जी काही धूळ वगैरे असेल ती सगळी झटकून आणि पुन्हा त्यामध्ये मी कपडे व्यवस्थित घड्या काढून ठेवणार आहे. आता पहिलं तर मी सुरुवात केली ती म्हणजे अहोंच्या कपड्यांपासून कारण त्यांचे कपडे कमी आहे आणि त्यामुळे ते आवरायला पण सोपं होऊन जातं. म्हणून त्यांच्याच कपड्यांपासून सुरुवात केली. आता इतकं मोठं कपाट आहे, पण त्यामध्ये अहोंचे फक्त 3च कप आहे आणि जे काही ड्रॉवर्स आहे ना, ते पण अहोंचेच आहे. बाकी पूर्ण कपाटावर माझाच कब्जा आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये असंच असेल आणि ते सुद्धा आपल्याला कमी पडून जातं. आता ही तर नक्कीच आहे ना, 100 म्हणजे काय 200% घरघरकी कहाणी अशीच आहे. अहोंचे कपडे कमी असतात आणि आपले कपड्यांना ना मात्र जागा पुरत नाही इतके सगळे कपडे असतात आणि जेव्हा ना कुठे जायचं असलं ना, तर आपल्याला घालण्यासाठी कपडे सुद्धा नसतात. खरं आहे की नाही? तर चला असो प्रत्येकाची कहाणी तीच आहे. तर आता मेन म्हणजे माझं कपाट आहे ना तुम्हाला नेहमी नीटनेटकं, सुटसुटीत आणि ऑर्गनायझर्स दिसणार. कारण एकच आहे, की माझ्या कपाटामध्ये ना मी हे ऑर्गनायझर आहे ना घेतलेले आहेत. या ऑर्गनायझरमुळे माझं कपाट कधीच असं अस्तव्यस्त किंवा काहीतरी कपडे घेतले, काहीतरी कोंबून दिले असं कधीच दिसत नाही. छान नीटनेटकं, सुटसुटीतच दिसतं. कितीही घाई जरी असली ना, तरी पटकन मी ना कपड्यांची मला जमेल तशी घाई-घाईमध्ये घडी घालते आणि ना त्याला या ऑर्गनायझरमध्ये ठेवते. आता ते पूर्ण पॅक आहे त्यामुळे इकडचे कपडे तिकडे जात नाही आणि तिकडचे इकडे येत नाही, व्यवस्थित दिसतात. त्यामुळेच मला हे ऑर्गनायझर खूप म्हणजे खूपच आवडतात आणि मला असं वाटतं प्रत्येकाच्या कपाटामध्ये हे ऑर्गनायझर असायलाच पाहिजे. अहोंचे कपडे मी व्यवस्थित ठेवून घेतले. त्यानंतर मी माझे कपडे आवरायला सुरुवात केली. हा जो काही स्कर्ट आहे ना, माझ्याकडे पहिलाच जीन्सचा हा स्कर्ट आहे, जो मी राजस्थानला जाताना घेतलेला होता आणि एकच आहे आणि दुसरे जे आहेत ना, तो साधा आहे, जो मी Mishoवरनं घेतलेला होता आणि आत्तामध्ये मी एकदा DMartला गेली ना, तेव्हा सुद्धा एक घेतलेला आहे. तर असे माझ्याकडे 3 स्कर्ट आहे आणि या 3 स्कर्टमधला ना, मला सगळ्यात जास्त जो स्कर्ट आवडतो ना, तो म्हणजे हा जीन्सवाला. तर त्या ऑर्गनायझरमध्ये मी माझ्या काही जीन्स ठेवलेल्या आहे, ज्यामध्ये कार्गो आहे, प्लाझो जीन्स आहे, त्याचबरोबर स्कर्ट. तर असे जे काही जीन्सवाले असतात, तर ते सगळं मी तिथे ठेवलेलं आहे घड्या करून त्या ऑर्गनायझरमध्ये आणि ते ऑर्गनायझर सुद्धा अहोंच्याच आहे ना कप्प्यामध्ये ठेवून दिलेले आहे. कारण तिथे मोकळी जागा होती आणि त्यामध्ये ठेवण्यासाठी काही नव्हतं. म्हटलं आपलं ऑर्गनायझर एक तिकडे शिफ्ट करून घेऊया, म्हणजे तिथे सुद्धा मी माझा कब्जा थोडा का होईना केलेलाच आहे. या हँगिंग ऑर्गनायझरमध्ये मात्र आहे ना, इतके कपडे मावतात ना, ते पण आपण सेक्शन वाईज ठेवू शकतो. इतकं सुंदर हे हँगिंग ऑर्गनायझर आहे. माझ्याकडे इतके सगळे ऑर्गनायझर आहेत. सगळेच मला खूप आवडतात म्हणूनच मी ते घेतलेले आहे आणि सगळे युजफुलच आहे. पण त्यामधला सगळ्यात जास्त जर ऑर्गनायझर मला आवडत असेल ना, ते म्हणजे हे हँगिंग ऑर्गनायझर. ह्या ऑर्गनायझरमध्ये ना, जे काही पार्टिशन दिले ना, त्यामुळे मी माझे जे काही घरी घालण्याचे कपडे, बाहेर जाण्याचे, काही टी-शर्ट्स असू द्या, तर ते सगळे कपडे ना, असे मी वेगवेगळे ठेवत असते. त्यामुळे मला जर कुठे पटकन बाहेर जायचं असलं ना, तर मला कपड्यांची अशी शोधाशोध करत बसावी नाही लागत. एकाच कपाटामध्ये, एकाच कप्प्यामध्ये, एकाच ऑर्गनायझरमध्ये माझे कपडे एकदम व्यवस्थित राहतात. सगळे म्हणजे सगळे कपडे. हा व्हिडिओ माझा काही कोलॅबोरेशनचा वगैरे काहीच नाहीये. हे ऑर्गनायझर मला खूप आवडले म्हणून मी ते घेतले आणि त्या ऑर्गनायझरमुळे माझं कपाट आहे ना छान नीटनेटकं आणि सुटसुटीत दिसतं. म्हणून
म्हणून म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करूया. तर आता कपाट माझं तर पूर्ण आवरूनच झालेलं आहे. पण मी ते तुम्हाला पुढे जाऊन दाखवते. मी कसं ठेवलेलं आहे, सगळे कपडे कसे ऑर्गनाइज केलेलं आहे आणि कसं माझं कपाट दिसतं. पण त्याआधी ना म्हटलं आता आतून इतकं स्वच्छ, इतकं छान आपण आवरलेलं आहे, तर बाहेरनं पण त्याला थोडंसं व्यवस्थित क्लीन करून घेऊया. आता लांबपर्यंत माझा काही हात पोहोचतच नाही. त्यामुळे मी हे मायक्रोफायबरचं डस्टर जे आहे, तर ते मी वापरत असते. पण त्याचं सुद्धा हँडल आहे ना तुटून गेलेलं आहे. पण ठीक आहे, हाईट माझी थोडी जास्त आहे आणि थोड्याशा टाचा वर केल्या, की मग बरोबर तिथपर्यंत हात पोहोचला जातो. लाफ्ट वरचे पुसून घेतले, त्यानंतर खालचं पण जे काही डोअर्स होते ते पण व्यवस्थित पुसून घेतले आणि नंतर म्हटलं चला आता इतकं क्लीनिंग केलेलं आहे, तर हे छोट्या-छोट्या 2-3 वस्तू आहेत, तर जे काही कॉर्नर्स आहेत, तर ते पण पुसून घेऊया. या ड्रॉवरमध्ये मी आमचे चार्जर असू द्या, ब्लूटूथ असू द्या, त्याचबरोबर जे काही डॉक्टरकडे जाण्याच्या फाइल्स असतात त्या पण ठेवते. मेन म्हणजे माझं वेइंग बॅलन्स सुद्धा मी इथेच ठेवत असते. डेली मला अशी सवय लागलेली आहे. दररोज आहे ना नित्यनेमाने सकाळी उठलं, फ्रेश झालं की पहिलं वजन चेक करायचं. किती वाढलं, काल आपण किती खाल्लं, त्यामुळे किती वजन वाढलं आणि किती खाल्लं पाहिजे, हे पण मग ते वजन चेक केल्यानंतर कळतं. जानेवारी महिन्यापासून तर आत्तापर्यंत माझं वजन आहे ना एकदम कॉन्स्टंट आहे. थोडं सुद्धा वाढलेलं नाहीये. म्हणजे मेंटेन राहिलेलं आहे. पण माझं वजन वाढलेलंच आहे बरं का. भरपूर वाढलेलं आहे आणि ते कमी होण्याचं तर काही नाव घेत नाहीये. पण मी ते वाढून सुद्धा देत नाहीये. तर असं आहे. पण ते ना सगळं कळतं ते म्हणजे या वेइंग बॅलन्समुळे. त्यामुळे मी दररोज ते चेक करते. वजन वाढलं की कसं थोडं टेन्शन येतं. मग खाणं पण कमी होऊन जातं आणि मग असं वाटतं की चला आता एक्सरसाइज केली पाहिजे. आत्ताच इतकं वजन झाल्यावर पुढे काय करायचं? असे भरपूर प्रश्न आपल्याला पडतात. त्यामुळे मी दररोज नित्यनेमाने वजन चेक करते. त्यामुळे निदान नाही कमी होते, पण निदान कॉन्स्टंट तरी आहे, मेंटेन आहे तेच जास्त आहे आपल्यासाठी. कारण आपल्या लेडीजचं वजन कधी वाढेल ना काहीच सांगता येत नाही. तर चला असो जे काही ड्रॉवर होतं ना, ते व्यवस्थित मी आवरून घेतलं. त्यानंतर घड्याळाकडे बघितलं तर त्यावर पण थोडीशी धूळ होती. म्हटलं याला पण पुसून घेऊया. कारण ते शेवटचंच काम होतं. फॅन, खिडकी पण ते माझं पुसून झालेलं होतं. ज्या काही माझ्या फ्रेम्स आहे, फोटो फ्रेम त्या पण मी क्लीन केल्या होत्या. घड्याळ पुसून घेतलं. 10:30 बरोबर वाजलेले होते आणि 10-10:30 वाजेपर्यंत मला हे आवरून घ्यायचं होतं. कारण 11 वाजता आम्हाला लग्नाला निघायचं होतं. म्हणूनच मी प्लॅन केलेलं होतं, की 10 वाजेपर्यंत आपण पटकन कपाट आवरू आणि लगेच आहे ना तयारीला लागू. पण मग काय एक काम काढलं, की आपल्याला एक-एक कामं निघतच जातात आणि मग असं वाटतं घ्या करून, चला थोडा वेळ आहे, 5 मिनिटं लागतील घेऊ करून. राहिलं की राहूनच जातं, त्यापेक्षा पटकन करून घेऊया. असं करता-करता बरोबर 10:30 वाजले. मग काय पटकन झाडून घेतलं आणि छान तोंड हात धुवून फ्रेश झाली. पटकन साडी घालून घेतली आणि त्यानंतर आहे ना मॉइश्चरायझरमध्ये थोडंसं फाउंडेशन ॲड केलं. पटकन ते लावून घेतलं. त्यावर मस्त कॉम्पॅक्ट लावून घेतली आणि त्यानंतर माझ्या आवडतीची लिपस्टिक लावून घेतली, काजळ लावून घेतलं, टिकली लावली आणि मग काय झालं की आपला मेकअप. आता फक्त केस विंचरायचे बाकी होते, तर ते पण पटकन विंचरून घेतले. आज केस आहे ना विंचरण्यासाठी जरा कमी वेळ लागला. नाहीतर असं कधी बाहेर निघालं ना, कधी-कधी सेटच होत नाही लवकर केस. कानातल्यांच्या फिरक्या जरा थोड्या ढिल्या झालेल्या आहेत, त्यामुळे त्या पण व्यवस्थित फिट करून घेतल्या आणि सध्या सोनं किती महाग आहे, त्यामुळे थोडी काळजी पण घेतलीच पाहिजे. साडी घातल्यानंतर लाँग मंगळसूत्र तर घातलंच गेलं पाहिजे आणि हे मंगळसूत्र आहे ना सध्याचं ट्रेंडिंग आहे. याची चेन मात्र खूप सुंदर आहे आणि हे मंगळसूत्र सध्या मला खरंच खूप आवडतं आणि मला माहिती आहे हे ट्रेंडिंग आहे. भरपूर जणींकडे ते असेल सुद्धा. त्यानंतर मी बांगड्या घालून घेतल्या. आता ह्या हातामध्ये घड्याळ घालू की बांगडीच घालू? तर असं चाललं होतं. शेवटी म्हटलं जाऊ दे बांगडीच घालून घेऊया. तर छान माझी इथे तयारी झाली. पण आज अहो ना मी खरंच खूप मिस केलं. कारण मला ही साडीची पिन व्यवस्थित लावून घ्यायची होती आणि मेन म्हणजे ब्लाउजची नॉट बांधायची होती आणि हे काम मात्र मी अहोंकडे सोपवलेलं आहे. त्यामुळे मला त्यांची खरंच खूप इथे आठवण येत होती. म्हटलं घरी असते तर व्यवस्थित मला त्यांनी ना ही साडी पिन करून दिली असते आणि मेन म्हणजे ब्लाउजची नॉट सुद्धा व्यवस्थित बांधून दिली असते. आता जाऊ दे ती मी मम्मीकडनं बांधून घेईल. आता हे माझंच नाहीये, तुम्ही पण असंच करत असाल. मला माहिती करता की नाही नक्की कमेंट करून सांगा. वॉव! कपाट तर बघा ना किती छान नीटनेटकं ऑर्गनाइज दिसतंय. किती सुंदर दिसतंय. फक्त हे ऑर्गनायझरमुळे ना पॉसिबल झालेलं आहे. आणि जे काही हँगिंग ऑर्गनायझर आहे ते पण तुम्ही बघा किती कपडे त्यामध्ये मावलेले आहेत. कसं वाटलं तुम्हाला मग माझं कपाट आवरलेलं? नक्कीच मला कमेंट करून सांगा आवडलं की नाही? आणि मला माहिती आहे असं आपण जर कुणाचं कपाट बघितलं ना, तर आपल्याला पण आपलं कपाट आवरण्याची इच्छा होऊन जाते. आपल्याला असं वाटतं चला आपण पण थोडं व्यवस्थित नीटनेटकं आवरून घेऊया. तर तुम्ही सुद्धा जर कपाट आवरलं माझं बघून, तर नक्की मला कमेंट करून सांगा. म्हणूनच म्हणते हे ऑर्गनायझर प्रत्येकाच्या कपाटामध्ये असायलाच पाहिजे. थोडासा वेळ होता म्हणून पटकन आहे ना मी नेल पेंट पण लावून घेतली आणि त्यानंतर आम्ही आलो होतो लग्नामध्ये. मुलांचं काय जिथे जातील तिथे फक्त खेळतच असतात. त्यांना तर दुसरं काही नकोच असतं आणि आपल्याला मात्र सगळ्यांना भेटायचं असतं. खूप साऱ्या गप्पा मारायच्या असतात, फोटोज काढायचे असतात. तर ते सगळं केलं, जेवण केलं आणि नंतर आम्ही घरी आलो. तर आजचा व्हिडिओ मात्र थोडासा मोठाच झालेला आहे. पण पण आशा करते की तुम्ही आजचा व्हिडिओ ना स्किप न करता पूर्ण बघितला असेल आणि युजफुल जर वाटला असेल ना, तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. बाय बाय.